कल्पना काकूंचे पती 4 महिन्यापूर्वीच देवाघरी गेले होते. त्यामुळे कल्पना काकू खूप दुःखी होत्या. त्या अजूनही त्या दुःखातून सावरलेल्या नव्हत्या. त्या आपल्या मूळ गावी त्यांच्या सासूबाई सोबत राहत होत्या. तेथेच आपली व आपल्या सासूबाईंची काळजी त्या घेत होत्या. पण काही दिवसांनी त्या गावावरून आपल्या सासूबाईंना घेऊन शहरात आल्या होत्या, जेणेकरून त्या त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ शकतील. कल्पना काकू दरवाजाची बेल वाजवत होत्या, पण बराच वेळ झाला तरी कोणी घराचा दरवाजा उघडत नव्हतं. तर इकडे आतमध्ये दरवाजाच्या बेलचा आवाज ऐकून संदीप आपल्या बायकोला म्हणाला की, "कोण आहे बघ, बेल वाजत आहे." तेव्हा मनालीने पाहिलं की आणि ती दरवाजात न उघडताच आपल्या नवऱ्याला सांगू लागली की, "तुमची आई आहे आणि त्यांच्यासोबत तुमच्या आजीला सुद्धा येथे घेऊन आली आहे." हे ऐकून संदीप म्हणाला, "पण आई, आजीला का घेऊन आली आहे? ती तर गावात काकांपाशी राहत होती ना, मग आता इथे घेऊन येण्याची काय गरज होती?" त्यावर मनाली रागातच म्हणाली की, "तुमच्या आईला जराही काही कळत नाही. येथे त्यांचे स्वतःला राहण्यासाठी ठिकाणा नाही आणि स्वतःच्या सासूला सुद्धा येथे घेऊन आले आहे." डोअरबेल अजून पण वाजतच होती. डोअरबेलचा आवाज ऐकून संदीपचा मोठा भाऊ रमेश पण तेथे आला आणि रागातच म्हणाला की, "डोअरबेल वाजत आहे, तुम्हाला ऐकायला येत नाही का?" त्यावर संदीप म्हणाला की, "दादा, गावाकडून आई आली आहे आणि तिच्यासोबत आजी पण आली आहे. आता तर त्यांच्यासाठी आपल्याला 2 खोल्या रिकाम्या कराव्या लागतील." रमेश म्हणाला, "कशाला? दोघी पण एकाच खोलीमध्ये राहतील आणि तुझ्या वाटणीला आलेली ती स्टोअर रूम आहे ना, ती त्या दोघींना देऊ, म्हणजे मग काही काळजीच नाही." संदीप म्हणाला, "स्टोअर रूम किती लहान आहे, तेथे एक बेडही नीट बसत नाही. त्यापेक्षा तुझ्या वाटणीला आलेली आईची खोली ती तात्पुरती त्या दोघींना देऊन टाक आणि नंतर आई गेल्यावर तू ती रूम परत घेऊ शकतोस." आता तिकडे डोअरबेलचा अजून पण आवाज येतच होता आणि इकडे आतमध्ये रमेश संदीपला म्हणाला की, "मी काय म्हणून माझ्या वाटणीला आलेली रूम त्यांना देऊ आणि मी काही त्या दोघींचा खर्च करणार नाही." इतक्यात रमेशची बायको ज्योती पण तेथे येत बोलू लागली की, "केव्हापासून बेल वाजत आहे, कोणी दरवाजा का उघडत नाही?" त्यावर तिचा नवरा म्हणाला, "मग जा उघड, तूच बघ बाहेर कोण आहे, माहिती होईल मग तुला." ज्योतीने दरवाजा उघडला तर कल्पना काकू त्यांच्या सासूबाईंसोबत उभ्या होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या की, "सूनबाई, दरवाजा उघडण्यासाठी एवढा वेळ का लावला? किती वेळ आम्ही बाहेर बेल वाजवत उभे होतो." त्यावर त्यांची मोठी सून ज्योती म्हणाली की, "हो, दरवाजा उघडण्याचं तेवढंच काम आहे का मला? बाकीचेही कामं आहेत, तेच करत होते." मग कल्पना काकू आपल्या सासूबरोबर आतमध्ये आल्या तर हॉलमध्ये दोन्ही पण मुले व धाकटी सून बसली होती. हे सगळे टेन्शनमध्ये का आहेत हे मात्र कल्पनाताईंना काही सुरुवातीला समजलंच नाही. त्यांनी कोणासोबतही जास्त न बोलता त्या आपल्या सासूला, चित्रा आजीला आपल्या खोलीमध्ये सोडून त्या मग हॉलमध्ये येऊन आपल्या मुलांना म्हणू लागल्या की, "अरे, तुम्ही सगळे येथे हॉलमध्ये बसूनसुद्धा तुम्ही दरवाजा का उघडत नव्हता?" तेव्हा त्यांची छोटी सून म्हणाली की, "सासूबाई, आम्ही दरवाजा कसा उघडणार होतो? तुम्ही तर आम्हाला अडचणीत टाकलं आहे आता. या समस्येतून आता कसं बाहेर पडणार आहोत? या घरात आधीच रूमचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही आता तुमच्या सासूबाईंना सुद्धा इथे घेऊन आला आहात, तर त्यांची सोय कशी काय होणार आहे?" कल्पना काकू म्हणाल्या, "सूनबाई, घरात रूमचा प्रॉब्लेम कुठे आहे? आपलं घर तर किती प्रशस्त मोठं आहे. इथे तर प्रत्येकाला वेगवेगळ्या रूम आहेत आणि एक पाहुण्यासाठी जादाची रूम आहे ना, आणि तसंही माझ्या रूममध्ये आम्ही दोघी निवांत राहू." "अगं पण आई, त्या रूममध्ये आता आम्ही राहायला लागलो आहे आणि आई, आम्ही ना घराच्या वाटण्या केल्या आहेत, त्यानुसारच आता पुढचे सर्व काही होईल." हे ऐकून कल्पना काकू रागानेच म्हणाल्या, "अरे, तुमच्या वडिलांना जाऊन अजून 4 महिने पण पूर्ण झाले नाहीत आणि तुम्ही लोकांनी या घराच्या लगेच वाटण्यासुद्धा करायला लागला आहात. आणि वाटणी केली आहे तर काय झालं? माझी रूम ही आमचीच असायला हवी, जेणेकरून आम्ही आमच्या रूममध्ये राहू." मग मोठा मुलगा रमेश म्हणाला की, "आई, तू बेड गादी टाकून स्टोअर रूममध्ये राहा, म्हणजे कोणालाच काही अडचण होणार नाही." "अरे, पण ती स्टोअर रूम किती छोटी आहे आणि त्या रूममध्ये खिडकी पण नाही आणि आम्हाला या वयात सहन होईल का?" "ते काही नाही, मी माझ्या रूममध्येच राहणार."
त्यानंतर दुःखी मनाने कल्पना काकू आपल्या रूममध्ये आल्या. त्यांचा नवरा 4 महिन्यापूर्वी हार्ट अटॅकने देवाघरी गेले होते आणि हे ऐकून त्यांची आई आजारी पडल्या होत्या. तेव्हा कल्पना काकूंना आपल्या सासूच्या तब्येतीची काळजी घ्यायची होती. त्यांचा आपल्या सासूवर खूप जीव होता, त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी त्या गावाकडे गेल्या होत्या. काही महिने त्या तेथे राहिल्या आणि मग येताना आपल्या सासूबाईंना देखील घेऊन आल्या, कारण त्यांची जाऊ सासूबाईंची चांगली काळजी घेत नव्हती. पण खरं तर आजचे घरातील वातावरण पाहून त्या घाबरून गेल्या. त्या काळजीत पडल्या. मुलांचं वागणं बोलणं त्यांना आवडलं नाही, कारण आज पहिल्यांदाच त्यांना त्यांची मुलं परकी वाटली होती. कल्पना काकूंनी आपली खोली पाहिली. त्यांचं सामान इतके महिने झाले तरी जशाचं तसं होतं. भिंतीवर त्यांच्या पतीचा फोटो लावला होता. फोटो पाहून त्या हळव्या झाल्या आणि म्हणाल्या की आज मला आपल्याच घरात आश्रितासारखं वाटलं. आज तर आपल्या मुलांचं बोलणं ऐकून मला या घरात परकेपणाची जाणीव व्हायला लागली आहे. खरंच तुम्ही गेला आणि घरातलं गणितच बिघडून गेलं. आता कोणाकडून मला कोणतीच अपेक्षा नाही. आता नशिबात पुढे काय लिहून ठेवलं आहे देव जाणे. असं बोलून त्या पदराने आपले डोळे पुसू लागल्या. त्या आपल्या सासूबाईंजवळ जाऊन बसल्या, पण आपल्या मनातील दुःख त्यांना काही सांगितलं नाही. संध्याकाळी सुना जेवणाला बोलावतील म्हणून कल्पना काकू खूप वेळ वाट पाहत बसल्या होत्या. पण 10 वाजून गेले तरी पण कोणी अजून त्यांना बोलवायला काही आलेलं नव्हतं. म्हणून त्याच उठून किचनमध्ये गेल्या, तर त्यांनी पाहिलं की सर्वजण जेवण करून हॉलमध्ये बसले होते. धाकटी सून किचन ओटा आवरत होती. तेव्हा कल्पना काकूंनी त्यांच्या धाकट्या सुनेला विचारलं की सूनबाई, अजून तू जेवण माझ्या खोलीमध्ये का पाठवलं नाही? आणि मी सासूबाईंसाठी तुला मऊ डाळ भात बनवायला सांगितला होता, तू बनवला नाहीस का? तेव्हा ती म्हणाली की आई, माझा आत्ता 5वा महिना सुरू आहे, त्यामुळे मला उभं राहून इतका स्वयंपाक करणं अवघड आहे. तर तुम्ही मोठ्या ताईला विचारा की त्यांनी डाळ भात बनवला आहे की नाही. त्यावर तेथे उभी असलेली मोठी सून तोंड वाकडं करत म्हणाली की नाही, मी पण नाही बनवला. आणि सासूबाई, तुम्ही तुमच्या हाताने वरण भात बनवून घ्या ना. तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या सासूला घेऊन आला आहात आणि आम्हाला का त्रास देत आहात? आम्ही काही त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवणार नाही. आता हे ऐकून कल्पना काकूंना आपल्या सासूबद्दल असं बोलल्यामुळे खूप राग आला आणि म्हणाल्या की तोंड सांभाळून बोल. सूनबाई, त्या माझ्या सासूबाई आहेत आणि माझ्या सासूबाई माझ्यासाठी आईसारख्याच आहेत. जर माझ्या सासूबाईला तू अजून काही म्हणालीस तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नसेल, हे लक्षात ठेव. तेव्हा मोठी सून म्हणाली की त्या म्हातारीबद्दल बोलल्यावर तुम्हाला एवढं वाईट कशाला वाटायला हवं? आणि तसंही या घरात तुमचेच राहण्याचे व खाण्याचे वांदे आहेत आणि तुम्ही त्यांना इथे कोणाला विचारून घेऊन आला आहात? कल्पना काकू आपल्या मोठ्या सूनबाईकडे रागाने पाहत होत्या. हे बघा सासूबाई, डोळे मोठे करून माझ्याकडे पाहू नका. आता तुमचा या घरात काहीच चालणार नाही. तुमचे दिवस गेले, आता आमचे दिवस सुरू झाले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे यापुढे येथे आमच्या मर्जीनेच सर्व काही होणार आहे. असं बोलून ती तेथून निघून गेली. पण मोठ्या सुनबाईचं असं बोलणं ऐकल्यानंतर कल्पना काकूंना धक्काच बसला. त्या तेथेच जागी खाली बसल्या आणि त्यांच्या डोळ्यात आपोआपच पाणी येऊ लागलं. त्या तशाच पुन्हा उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वतःसाठी व त्यांच्या सासूबाईंसाठी डाळ भात बनवून घेतलं आणि आपल्या खोलीत गेल्या व आपल्या सासूबाईंना त्या डाळ भात भरवू लागल्या. पहिला घास भरवताना त्यांची सासू त्यांना म्हणाल्या की सूनबाई, दोन्ही पण मुलं आणि सुना आता आपली राहिली नाहीत. बघ. कल्पना काकूंच्या सासू 80 वर्षाच्या होत्या आणि तेवढे वर्ष अनुभवाने त्यांना कळालं की घरात काय चालू आहे आणि काय नाही. तेव्हा कल्पना काकू म्हणाल्या की तसं काहीच नाही आई, तुम्ही गपचूप जेवण करा आणि वाईट साईट विचार डोक्यात आणू नका. सूनबाई जेव्हा आपल्या दोघींना दुपारी दरवाजाबाहेर इतका वेळ उभा केलं होतं, तेव्हाच मी सगळं समजून गेले होते. आणि मी जेव्हा आतमध्ये आली तेव्हा तुझ्या दोन्ही पण मुलांनी माझ्याकडे पाहिलं नाही की माझी विचारपूस देखील केली नाही. अगं, ज्या नातवांचं बालपण माझ्या मांडीवर गेलं तेच नातवंड मला ओळख देत नाहीत.
तेव्हाच ओळखलं होतं की आता परके झाले आहेत ते. आता त्यांना आपली गरज नाही व आपण त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही. म्हणूनच आता सूनबाई, आपण उद्याच गावाकडे पुन्हा जाऊ. येथील शहराचं वातावरण, माणसं आपल्यासाठी चांगली नाहीत. कल्पना काकूंचे डोळे भरून आले आणि त्या आपल्या सासूबाईंना हताशपणे म्हणाल्या की आई, काय कमी पडले हो माझ्या संस्कारामध्ये, माझ्या शिकवणीमध्ये, म्हणून मुले अशी आता वागत आहेत, आपल्याला परकेपणाची वागणूक देत आहेत. नाही सुनबाई, तुझ्या संस्कारामध्ये काहीच कमी पडलं नाही. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तू तर खूप चांगली, निर्मळ मनाची आहेस. असं बोलत त्यांनी कल्पना काकूंच्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा आपल्या सासूबाईकडून आपलेपणा मिळाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून पुन्हा एकदा पाणी आले. त्या दिवशी दोन्ही मुलांनी एकदा पण येऊन विचारलं नाही की आजी आणि आई, तुम्ही दोघींनी जेवण केलं की नाही. खरं तर ज्या मुलांना जेवण भरवण्यासाठी आजी आणि आई त्यांच्या पाठीमागे लहान असताना धावायच्या आणि त्यांना भरवत असायच्या, मुलांना उपाशी कधीच त्यांनी ठेवलं नाही आणि तेच आज त्यांना साधं विचारत नाहीत, हे पाहून आजीला पण दुःख झालं, वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा सुनबाईंनी चहा नाश्ता बनवला व सर्वांनी घेतला. पण एका पण सूनबाईंनी आपल्या आजी सासूला किंवा आपल्या सासूला चहा दिला नाही किंवा विचारलं सुद्धा नाही की तुम्हाला चहा घ्यायचा आहे का. त्यानंतर मोठी सून कल्पना काकूंच्या रूमच्या दरवाजापाशी आली आणि म्हणाली की तुम्ही दोघी आजच्या आज येथून निघून जावा. आम्हाला येथे अडचण होत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं आणि तुमच्या सासूबाईंचं सामान उचला आणि गावाला पुन्हा निघून जा. नाहीतर घरात विनाकारण भांडण होतील. तरीही कल्पना काकू शांतच होत्या. त्या काहीच बोलल्या नाहीत. कारण की त्यांना पहिलंच वाटत होतं की असंच काहीतरी होणार आहे. त्या तशाच बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आम्ही गावी गेल्यावर गावाकडे आमच्या राहण्याचा खाण्याचा खर्च कोण देणार आहे ते पण मला सांगा, मग मी जाईन. त्यावर मोठा मुलगा म्हणाला की तुझ्या अकाउंटवर अजून पैसे शिल्लक असतील ना, आणि तुम्हाला असा किती खर्च येणार आहे. आई, तू इथे राहिली की विनाकारण तुझ्या सुना तुला बोलत राहतील. त्यापेक्षा गावाकडे आपल्या 2 खोल्या आहेत. त्या 2 खोलीत तू आणि आजी निवांत तुमचं म्हातारपण तुम्ही काढू शकता. तेथे तुम्हाला कोणाचाच त्रास होणार नाही. आणि या आजीचा तुला एवढा काय तो पोळका आहे. एकतर तुला स्वतःचेच होत नाही आणि तू तिची काळजी कशी घेणार आहेस. हे ऐकून आईला राग आला आणि त्या म्हणाल्या की मी या घरातून कधीच जाणार नाही. कारण का या घरातून जाणार आहात तुम्ही सर्वजण. कारण हे घर माझे आहे. आणि तुम्हा सगळ्यांना काय वाटलं, हे घर तुमच्या वडिलांच्या नावावर आहे. पण तसं नाही आहे. कारण तुमच्या वडिलांची जेव्हा 1 वर्षापूर्वी तब्येत बिघडली होती, तेव्हाच तुमच्या वडिलांनी तुमच्या तोंडावरील हावभाव आणि तुमचं वागणं ओळखलं होतं. आणि तेव्हाच तुमच्या वडिलांनी तुम्हाला चांगलं ओळखलं होतं. त्यामुळेच ते मला म्हणाले होते की आता मुले आपली राहिलेली नाहीत आणि पुढे काय होईल हे कोणी सांगितलेलं नाही. त्यामुळे हे घर मी तुझ्या नावावर करणार आहे. कारण भविष्यात कोणतीही तुझ्यावर वाईट वेळ येऊ नये म्हणून त्यांनी हे घर माझ्या नावावर तेव्हाच केलं होतं. पण ते तुम्हालाच माहिती नव्हतं. त्यामुळे पुढच्या 2 दिवसात हे घर तुम्ही रिकामं करायचं आहे. नाहीतर मी पोलिसांना फोन करून तुम्हाला धक्के मारून या घरातून हाकलून देईल, हे लक्षात ठेवा. आता हे सर्व सत्य ऐकून दोन्ही सुनांच्या आणि दोन्ही मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला आणि लहान सून हात जोडून म्हणाली की आई, मी प्रेग्नंट आहे आणि या परिस्थितीमध्ये आम्ही कुठे जाणार आहोत. प्लीज आम्हाला घराच्या बाहेर काढू नका. आमच्यावर दया दाखवा आणि आम्हाला येथेच राहू द्या. तेव्हा दोन्ही मुलं पण आपल्या आईच्या पायात पडून म्हणू लागली की आई, आम्हाला या घरातून बाहेर काढू नको. तू आम्हाला या घरातून बाहेर काढलं तर आमचं कसं होणार. या शहरात आम्ही कुठे जाणार. तेव्हा आई रागातच म्हणाली, अरे, तुम्हा सर्वांना जेव्हा आमच्या दोघी म्हातारींवर दया आली नाही, आमची काळजी वाटली नाही. काही वेळापूर्वी तर तुम्ही आम्हाला घराबाहेर जाण्यास सांगत होता. तर मग मी आता तुमच्यावर का दया दाखवू. तुमच्यावर दया आणि प्रेम दाखवण्यासारखं तुम्ही आमच्याबरोबर तसं वागलाच नाहीत. आणि तुमच्या सर्वांच्या मनात आमच्याविषयी चांगल्या भावना नाहीत आणि आमचा तुमच्यावर विश्वास देखील नाही. काय माहिती, उद्या तुम्ही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हाला मारून टाकाल. त्यापेक्षा आत्ताच आमच्या घरातून निघून जा.
असं बोलून कल्पना काकू शांतपणे हॉलमध्ये बसल्या. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मुलांनी आईची स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा पुन्हा माफी मागितली. पण आई आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यांनी त्या चौघांना देखील माफ केलं नाही. त्यामुळे मग नाईलाजाने मुलांनी स्वतःच्या राहण्याची सोय, रूम शोधायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ते घर खाली केलं आणि मग एका भाड्याच्या घरात ते राहू लागले. आता त्या घरात कल्पना काकू आणि त्यांच्या सासूबाई त्या दोघीच आनंदाने राहत होत्या. त्या दोघींनी 2 खोल्या त्यांच्यासाठी घेतल्या आणि बाकीच्या सगळ्या खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या. त्या भाड्याच्या पैशातून त्या दोघी चांगलं जीवन जगत होत्या. आता त्या कोणावर देखील आश्रित म्हणून राहत नव्हत्या.